नमस्कार, मी ॲडव्होकेट हर्षद गोखले. मी तुम्हाला सगळ्यांना आज माझी गच्चीवर केलेली सेंद्रिय बाग दाखवणार आहे. हा जो गोल तुम्हाला वाफ्यासारखा दिसतोय, ह्याच्यात हे लावलेलं आहे. हे रताळ्याचं रोप लावलंय. आता पहिला रताळ्याचा भर काढून झालाय काल. हे बघा, हे छोटे तुम्हाला दिसतंय. साधारण अर्धा किलो वजनाची रताळी मला मिळाली आहे. मी फोटो शेअर करतो. ह्याच्यात रताळा लावण्याच्या आधी मागच्या वर्षी ह्याच्यामध्ये आम्ही बेबी कॉर्नचं पीक घेतलं होतं आणि एवढ्याशा ह्याच्यातून मला जवळजवळ थोड्या थोड्या अंतराने 3-4 दिवसाच्या अंतराने जवळजवळ 3 किलो बेबी कॉर्न मला मिळाले. हे अतिशयोक्ती नाही. ही डबल तगर आहे. आता ही सुंदर मंद सुगंध असतो. बराच फुलोरा होऊन गेलेला आहे. आता हा जो आहे वृक्ष, हा आपला देशी वृक्ष आहे. याचं नाव आहे बिक्सा. याचंही आत्ताच छाटणी झालेली. या बिक्साची खासियत अशी, या बिक्साला जी फळं धरतात त्या फळांमधनं येणाऱ्या बियांपासून आपला जिलबीचा खायचा केशरी रंग तयार केला जातो. नैसर्गिक खायचा रंग. ही एक डबल जास्वंद आहे. त्या जास्वंदीची आता छाटणी केलेली आहे, म्हणजे त्याच्यावरती मिलीबग किंवा पिठा ढेकून ही कीड पडते. ते सकर पेस्ट आहे. त्याचंही नियोजन आम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने कसं करतो तेही तुम्हाला सांगतो. मग ही आबोली आहे. या बागेचे प्रचंड म्हणजे प्रचंड फायदे आहेत. एक तर ही बाग प्रचंड स्ट्रेस बस्टर आहे. हे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला असं सांगेन की मला कामामुळे स्ट्रेस असतोच, पण 4 वर्षांपूर्वी पुढचं 1.5 वर्ष माझे कॅन्सरचे उपचार जे चालू होते, ते कॅन्सरच्या उपचारांमध्ये मला प्रचंड मानसिक उभारी फक्त या बागेने दिली. मी आयसोलेशनमध्ये होतो. सकाळी बऱ्याचदा माझ्या बागेमध्ये यायचो, मी थोडंफार काम करायचो आणि घरी जायचो गर्दी होण्याच्या. या बागेने मला जबरदस्त उभारी दिलेली आहे. माझं असं मत आहे, या बागेने मला त्यावेळी कॅन्सरशी झुंजण्याची प्रचंड ताकद दिलेली आहे आणि ह्याच्यात वेगळं काहीही करायला लागत नाही. आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर एक ठराविक काही कुंड्या आधीच्याच होत्या, त्या सोडता बाकी सगळं वेस्ट म्हणणं केलेलं आहे. पेंटचे डबे, केमिकल्सचे म्हणजे संपलेले कंटेनर्स, याच्यामध्ये आम्ही हे सगळं लावलेलं आहे. आणि ही सर्व बाग आम्ही सेंद्रिय पोषणावर करतो. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की याच्यामध्ये आम्ही लीफ मोल्ड कंपोस्ट, तर आता बाकीची एक्सटर्नल खतं काय देतो, तर माझ्या पत्नी स्नेहल गोखले तुम्हाला सांगतीलच. त्या वेगवेगळे एन्झाईम्स फळांच्या सालींपासून बनवतात, त्याचा उपयोग आम्ही करतो. मुख्य म्हणजे गोमय, गोमूत्र, गूळ आणि डाळीचं पीठ याच्यापासून बनणारं एक अतिशय उत्कृष्ट लिक्विड टॉनिक, ज्याला जीवामृत म्हणतात, ते आम्ही देतो. हे जीवामृत तयार करण्याची पद्धतही तुम्हाला सांगतील. हे जीवामृत आम्ही 1:10 या प्रमाणात ऍड करतो आणि ते झाडांना देतो. जीवामृतचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केळी एकदा कोंबातनं फुटून केळफूल बाहेर आलं की, केळी लहान असताना त्याला दर 1-2 आठवड्यांनी असं 4 वेळा जीवामृत दिलं तर केळीची गोडी अतिशय सुंदर वाढते. अशा पद्धतीने आमची बाग आहे. आम्ही कुठलीही गोष्ट वाया जाईल अशी करू देत नाही आणि शक्यतो आम्ही 4R वापरायचा प्रयत्न करतो. रिड्यूस, रिफ्यूज, रियूज, रिसायकल. आता हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला मला एक महत्वाचं असं सांगायचंय, नारायणपेठेसारख्या ऐन मध्यवस्तीत ही बाग गच्चीवर आम्ही का केली, तर मला पूर्वीपासून याची आवड होती. पण आमचा एक मित्र आहे अमोद रहाळकर म्हणून, त्यांनी आम्ही जे असे हौशी बाग प्रेमी आहोत त्यांचा पुढाकार घेऊन त्यांनी एक ऑर्गॅनिक गार्डनिंग ग्रुप पुणे म्हणून एक ग्रुप फॉर्म केला आणि जे हौशी बागकाम प्रेमी आहेत त्यांना एकत्र आणून, बाकी काही नाही, एकमेकांबरोबर एकमेकांच्या बागा बघायला जा, एकमेकांबरोबर नॉलेज शेअर करा, एकमेकांबरोबर रोपं बियाणं यांचं आदान प्रदान करा, यासाठी तो ग्रुप केला. आमच्या ग्रुपचे आता जवळजवळ 1000 सदस्य पुण्यामध्ये झालेले आहेत आणि आमचा रेग्युलर त्याच्यावरती हे चालूच असतो. एकमेकांची वैचारिक देवाणघेवाण अतिशय छान चालू असते. आणि मी हे बाग करण्याचं मुख्य कारण काय, तर डॉक्टर धर्मराज पाटील म्हणून एक, आता दुर्दैवाने ते नुकतेच कोविड नंतर लगेच गेले हार्ट अटॅकनी, पण फुलपाखरू या विषयातली त्यांची PhD झालेली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जे जे गच्चीवर बागा करतायत त्यांनी आपल्या बागा जोपासा. तर त्याचं कारण काय, तर फुलपाखरू हा कीटक असा आहे की तो पोलिनेशनला म्हणजे परागीभवनाला फार मदत करतो आणि प्रत्येक फुलपाखरू हे मायग्रेशन करत असतो. तर त्यांचा मायग्रेशन पाथ जो असतो फार छोटा असतो. म्हणजे आपल्या इथे बघितलं तर आता इकडे आमच्या
दक्षिण बाजूला कोंढव्याची टेकडी आणि इकडे या बाजूला बघितलं तुम्हाला समोर दिसेल वेताळ टेकडी आहे. तर कित्येक फुलपाखरांच्या प्रजाती अशा आहेत की त्या कोंढव्याच्या टेकडीवरून वेताळ टेकडी किंवा फर्ग्युसन टेकडीवरती मायग्रेशन करतात. पण तो इतका नाजूक प्राणी आहे की त्याला मायग्रेशन करताना मध्ये मधू मिळाला नाही, जे त्यांचं लाईफ फूड आहे ते मिळालं नाही तर ते बिचारी उडता उडता मरतात थकून. तर त्याच्यासाठी आम्ही ही गच्चीवरची बाग सुरू केली आणि आपल्या इथे पुण्यामध्ये बऱ्याच लोकांनी अशा बागा सुरू केल्या की फुलपाखरं येता येता इथे थांबतात, हवा तेवढा मधुरच घेतात. म्हणजे थोडक्यात विमानं आपली एअरप्लेन्स वेगवेगळ्या एअर कंपनीची जसं रिफ्युएलिंगसाठी एखाद्या मधल्या विमानतळावर थांबतात तसं आमच्या दृष्टीने हा फुलपाखरांचा रिफ्युएलिंगचा एरोड्रोम आहे असं तुम्ही म्हणू शकता. फुलपाखरं आहेत. आता तुम्हाला मी मगाशी जे दाखवलं मिलीबग हे पिठ्या ढेकून, आता त्याचं नियंत्रण काय आहे तर माझ्याकडे एक सिम्बायोटिक इकोसिस्टीम तयार झालेली आहे. शक्यतो आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कीटक किंवा हे आहेत त्यांची केमिकल फर्टिलायझर्स वापरून काही कंट्रोल करायचं नाही. तर आमचे ग्रुपचे सदस्य आहेत डॉक्टर राहुल मराठे म्हणून, त्यांनी मित्र किडा या विषयातली PhD केलेली आहे आणि ते ह्या मित्र कीटकांच्या साठीची वेगवेगळी वाढ करणं आणि त्याचे सल्ला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करतात. तर त्यांच्या सल्ल्याने आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे, की हे जे मिलीबग आहेत त्याच्यावरती आपल्याकडे जो लेडीबर्ड बीटल हा सुंदर किडा असतो ना तो फक्त ह्या मिलीबगवर पोचला राहतो. म्हणून आम्ही पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या कीटकशास्त्र विभागातून काही मिलीबगच्या अळ्या आणि मिलीबग आणले आणि ते इथे सोडले. पहिल्यांदा ते सोडल्यानंतर आमच्या नंतर पुढच्या 1-2 टप्प्यात असं लक्षात आलं की ते मिलीबग सगळे खाऊन हे लेडीबर्ड बीटल निघून जातात आणि पुढच्या वेळी कसं माहित नाही कसं असतं सृष्टीचं एकमेकांबरोबरचं देवाणघेवाण. पुढच्या वेळी प्रत्येक वेळी माझ्या असं लक्षात येतं जेव्हा जेव्हा मिलीबग येतोय त्याच्यानंतर पुढच्या 4-5 दिवसात पुढची एक लेडीबर्ड बीटलची कॉलनी येते आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर त्याच्यावरती उडवत नाही, कारण ते मिलीबगला तर एकतर उपयोग होतच नाही त्याचा, त्यांच्या अंगावर एक मेणाचा थर असल्यामुळे, पण त्याच्यामुळे ते लेडीबर्ड बीटल मरू शकतात. तर ह्या पद्धतीने आम्ही हे संगोपन करायचा प्रयत्न करतोय. जो पांढरा लोकरी मावा येतो त्याच्यावरती आम्ही लेसविंग बीटल, म्हणजे आपण जर का घरी तांदूळात आपण म्हणतो तांदूळात जाळी झाली त्या तांदूळातनं एक पातळ असं ट्रान्सपरंट पंख असलेलं बारीक आळीचं पाखरू उडतं, तर तो लेसविंग बीटल आहे. तो लेसविंग बीटल हा मित्र कीटक आहे, तो ह्या लोकरी माव्याला खातो. त्यामुळे आमच्या इथे एक सिंथेसिस सतत चालू असतं, त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय बाग किंवा शेती शक्य होईल का तर अजून तरी शक्य झालेली आहे, पण भविष्यातलं सांगता येत नाही.